मी कधीच राजकारणात शत्रुत्वाची भूमिका घेतलेली नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे विजयसिंह मोहिते पाटलांबाबतचं हे वक्तव्य आहे. माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांना नेता मिळत नसल्याची टीका सुद्धा निंबाळकरांनी केली आहे. जरी नेता आणला तरी मी निवडणुकीला सज्ज असल्याचं रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलंय. रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या समोर आहेत. आता काय सांगाल, ज्या पद्धतीने एकीकडे तुतारीचा निनाद बोलला जातोय, मात्र तुम्ही तुतारी माडा मतदारसंघात मोडणार असं म्हणताय? हे तुतारी माडा मतदारसंघातली जनतेने 2009 ते 14 मध्येच मोडून टाकली. कारण त्यांचा जनतेचा विश्वासघात महाराष्ट्राचे सो कॉल मायबाप त्यांनी केला होता. एकही प्रश्न, साधा पाण्याचा बंधाराही त्यांना करता आला नाही. तर पाण्याचे प्रश्न मिटवतो असे मावळत्या सूर्याची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं. एक रस्ता करता आला नाही, छोटे प्रश्न सोडवता आले नाही. आणि म्हणून माड्याची जनता हे तुतारी 100% मोडणार आहे. याच्यामध्ये कुठलं याच्यासाठीच उमेदवारची चलबिचल चालली. जर कदाचित उमेदवार त्यांच्याकडे मिळत नसेल म्हणून आयात करायची तयारी चालली आणि मतदारसंघातनं उमेदवार नाही मिळाला तर बाहेरून कुठनं तरी उमेदवार आणून टाकावं लागेल की काय, अशी शंका या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आहे. मग या मतदारसंघातील लोकांच्या मनामध्ये घर करून चाललेले आहेत की 2009 ते 2014 हे शरद पवार साहेबांकडून जी फसवणूक माड्याच्या जनतेची झाली ती फसवणूक लोक विसरलेले नाहीत. आजही जखमा ताज्या आहेत. जेव्हा मतदारसंघामध्ये तुतारी येईल तेव्हा तुतारी मोडल्याशिवाय माड्याची जनता राहणार नाही. कॅमेरा पर्सन रणजित सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर.